काव्यापासून घरच्यांपासून सत्य लपवते. खरं सांगणं सोपं आहे, पण सत्य लपवणं सत्य कळल्याच्या नंतर जीवा आणि नंदिनीला घरचे माफ करतील का? गरजेचं आहे. काव्याची डिलिव्हरी सुखरूप पार पडू देत. मी तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये नंदिनी आणि जीवामध्ये प्रेग्नन्सीला घेऊन झाली मोठी चर्चा. नंदिनीला सत्य लपवण्याचं होतंय गिल्ट. देते जीवा. घरातल्या सगळ्यांच्या पायावर डोकं ठेवून नाक घासून तिला घरच्यांपासून हे सत्य लपवावं लागतंय. स्पेशली काव्यापासून हे सत्य लपवावं लागतंय. त्याचं तिला गिल्ट होताना दिसतंय. जिथे तिची समजूत काढताना जीवा म्हणतो की सत्य लपवणं गरजेचं आहे. माफी मागेन मी. फक्त तू नाही, आपण तिथे आता फक्त एकाच संधीची वाट बघत आहे नंदिनीचं असं म्हणणं आहे की काव्याची डिलिव्हरी सुखरूप झाली की मग ती पूर्ण घरातल्यांची नाक रगडून डोकं खाली ठेवून माफी मागणार. आणि तिथे जीवा नंदिनीचा साथ देताना म्हणतो की तू एकटीच माफी नाही मागणार, मी सुद्धा तुझ्याबरोबर माफी मागणार. आता बघायचं हे आहे की जेव्हा घरच्यांना समजणार नंदिनी आणि जीवाने जे सत्य त्यांच्यापासून लपवलं आहे, काय खरं आहे ते कळल्याच्या नंतर ते माफ करतील का, हे पाहण्यासाठी तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका पाहावी लागेल. आणि अजून अशी लेटेस्ट अपडेटसाठी टेलीचक्कर रिजनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.